काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारवर टीका केली। विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, महिलांची गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। तसेच ग्रामीण भागातील MBBS सेवा, कारागृहातील कथित गैरप्रकार, कर्जमाफी आणि शेतकरी प्रश्नांवरही सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली। JP नड्डा यांनी भेटल्यानंतर 3 अटी ज्या आहेत त्याच्यावर ते क्वेश्चन मागे घेणार आहे। काय भूमिका आहे काँग्रेसची? आमच्या पक्षाने जी भूमिका मांडली त्यामध्ये 5 प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, पंतप्रधानांनी राजीनामा मागे मागावी आणि ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले ते सगळे आरोप मागे घ्यावे, अभद्र व्यवहार करणाऱ्या तरुणींशी ज्या पोलिसांनी केले असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी। अशा प्रकारच्या 5 गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत। 5 विषय, 5 प्रश्न आमचे आहेत। त्यावर सरकारची सकारात्मक भूमिका असेल तर नक्कीच त्यावर काही तोडगा निघेल आणि आमचे हायकमांड तोडगा काढू शकतील, राहुलजी तोडगा काढू शकतील असं मला वाटतं। सिव्हिल राहिला विषय, कांगचुंग यांनी 27व्या दिवशी उपोषण मागे घेतलं। एखाद्या उपोषणकर्त्याला 27 दिवस वाट पाहावी लागते, हेच सरकारचं अपयश आहे। ही सरकारची आंदोलनाप्रती असलेली ज्यांची मानसिकता आहे ती दिसून आली आहे की आम्ही लोकशाहीला आणि लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना महत्व देत नाही। तुम्ही मेलात काय, वाचलात काय, तुमचं बरं काही झालं तरी चालेल, वाईट झालं तरी चालेल, पण आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। अशा प्रकारची मगरुरीची भूमिका केंद्र सरकारची होती, मस्तीची भूमिका होती, हे आता दिसून आलेलं आहे। 27 दिवस एखाद्या व्यक्तीला आंदोलन करावं लागतं, यातूनच सरकारच्या विकृत मानसिकतेचं लक्षण दिसतं, हुकुमशाही मानसिकतेचं लक्षण आहे। राहिला विषय महिलांच्या संदर्भात, तरुणीच्या जो भद्र व्यवहार केला गेला, त्यांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या। म्हणजे आता रक्षक आणि भरोशावर आपण सर्व पोलिसांना दोष देत नाही, पण हे जे काही विकृती पोलीस विभागामध्ये आता निर्माण झालेली आहे, ही काही पोलीस विभागातील असलेली कीड आहे, ही स्वच्छ करण्याची आवश्यकता नक्कीच आहे। तुम्ही सत्तेचा उपयोग किंवा त्या पदाचा उपयोग आंदोलन उग्र रूप घेतय की नाही घेत, आंदोलन शांततेनं चाललंय की नाही चाललंय, त्या पद्धतीनं त्या आंदोलनाला हाताळण्यासाठी पोलिसांची भूमिका आवश्यक आहे। परंतु पोलिसांनी महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार केला, दिल्लीत आपण पाहिलंय, मुंबईत अत्याचार झाल्याचं आम्ही विनयभंग झाल्याची घटना घडली आणि एका पोलिसांनी तर चक्क सांगितलं की तुझ्या परत पुन्हा तू आंदोलनात येशील तर 50 ग्रॅमची ड्रग्सची पुडी टाकू आणि तुला लटकवू। लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर।